भारताने ड्रोनद्वारे मोठे हल्ले केलेले होते। या हल्ल्यामध्ये भारतीय नेव्हीच्या हल्ल्यानंतर कराची पोर्टचं मोठं नुकसान झालंय। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। कराची पोर्टवरती एकामागोमाग अनेक हल्ले झालेले आहेत। 1971 नंतरच्या हल्ले पाहतो आहोत। आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी, भारतावर हल्ल्याची घोडचुकीनं पाकिस्तान अराजकतेच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे। सैन्य प्रमुखांविरोधात असंतोष आणि दुसरीकडे सैन्यामध्ये बंडखोरी माजलेली आहे। अनेक पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून जे आहेत ते पळून गेल्याची माहिती मिळते। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी, भारतावर हल्ल्याची घोडचुकीनं पाकिस्तानामध्ये बंडखोरी माजलेली आहे, अराजकता माजलेली आहे। सैन्य प्रमुखांविरोधात असंतोष पाहायला मिळतोय। अनेक पाकिस्तानी सैनिकी चौक्या सोडून पळून गेल्याची माहिती मिळते। पाकिस्तानातील सैन्य जे आहे ते सैरभर पळतंय। भारतानं हल्ला केल्यानंतर आता मोठं ही अपडेट जी आहे ती पाहायला मिळते। सैन्य प्रमुखांविरोधात असंतोष, तर दुसरीकडे सैनिक चौक्यातून पळून जात आहेत। पाकिस्तान घाबरगुंडा देश असल्याचं पाहायला मिळतंय। सैन्य देखील पळून जात आहे। यूकेच्या मुझफ्फराबाद मध्ये मोठा स्फोट झालेला आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आली आहे। मोठ्या धमाक्यानंतर मुझफ्फराबाद मध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। पाकिस्तानवरती ताबडतोड हल्ला भारतानं केलाय। यूकेच्या मुझफ्फराबाद मध्ये देखील मोठा स्फोट झालेला आहे। जलथल आकाशातून भारताचा हा मोठा पलटवार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही लष्कर प्रमुखांची सकाळी बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। या बैठकीला स्वतः चीफ डिफेन्स स्टाफ देखील उपस्थित राहणार आहे। राजौरी आणि पुंछमध्ये जोरदार गोळीबार सुरू असल्याचं पाहायला मिळतोय। परंतु भारताकडनं देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येत आहे। अमेरिकेनं पाकनं दहशतवादाला मोठं करू नये असं अमेरिकेनं म्हटलेलं आहे। महत्वाची ब्रेकिंग आता आपण पाहतो आहोत। अमेरिकेनं पाकिस्तानला फटकारलंय। अमेरिका ही पहिल्या दिवसापासून भारतासोबत असल्याचं पाहायला मिळतंय। राजौरी पुंछमध्ये जोरदार गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे। पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडनं चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। राजौरी आणि पुंछमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। राजौरीमध्ये देखील आणि पुंछमध्ये देखील पाकिस्तानकडनं गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। भारतानं देखील चोख प्रत्युत्तर दिलंय। चांदीपुरामध्ये डीआरडीओनं आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे। अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी या उद्या दिवसभरात घडणार आहेत। पाकिस्ताननं जो आपल्यावरती हल्ला केलेला होता त्यानंतर भारतानं त्यांचा हल्ला परतवून लावलाय। S-400च्या माध्यमातून हा हल्ला परतवून लावण्यात आलेला होता। तर अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग आपण आता सध्या पाहतो आहोत। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या शहरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कराची पोर्टचं मोठं नुकसान झालंय। भारतानं पाकिस्तानवरती ताबडतोड हल्ले केलेले आहेत। मिसाईल हल्ला असेल त्यानंतरला संपूर्ण जे हल्ले आहेत ते करण्यात आलेले आहेत। या हल्ल्याच्या माध्यमातून पाकिस्तानची विविध महत्त्वाची शहरं लक्ष्य करण्यात आलेली आहेत। यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कराची पोर्ट आहे। त्या कराची पोर्टवरती नेस्तनाबूत भारतीय नेव्हीनं केलंय। मिसाईल लागलेले आहेत। यामध्ये लाहोर असेल, सियालकोट असेल, अत्यंत महत्त्वाची शहरं यामध्ये जी आहेत ती, त्यामध्ये रावलपिंडी असेल, पेशावर असेल, या महत्त्वाच्या शहरांवरती भारतानं हल्ले केलेले होते आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। उद्या सकाळी 4 वाजता सकाळी जे आहे उद्या 9 वाजता परराष्ट्र मंत्रालय जे आहे ते पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती या हल्ल्यासंदर्भात देण्यात येणार आहे। राजौरी सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबाराला